नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं सायन्स विषय या सेमीचं तो आपण घेणार. याच्या मागे आपण चॅप्टर 1 जो आहे ग्रॅव्हिटेशन याचे आपण पार्ट 2 बघितले. याच्या मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स हा बघितला. आता या लेक्चरमध्ये आपल्याला केप्लर्स लॉ हे बघायचे. आता केप्लर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि त्याने सांगितलेले जे नियम आहे त्याला काय म्हटलं आहे, केप्लर्स लॉ. त्याने एकूण 3 नियम सांगितले, तर आपल्याला ते सविस्तर बघायचे. आता बघा, सुरुवातीला काय सांगितलं त्याने, तर प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स सिन्स ॲन्शियंट टाइम्स. आता ॲन्शियंट टाइम्स म्हणजे पूर्वीच्या काळापासून. तर प्लॅनेटरी मोशन आपल्या ग्रहांची जी गती आहे ही काय केली आहे, जे खगोलशास्त्राचा जो अभ्यास करणारे शास्त्रज्ञ त्यांनी काय केलं, ते निरीक्षण केलं आहे जी ग्रहांची गती जुन्या काळापासून. आता बिफोर गॅलिलिओ, तर गॅलिलिओ हा एक पण शास्त्रज्ञ होता. त्याच्यापूर्वी ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ प्लॅनेट्स पोझिशन वी आर मेड विथ नेकड आय. गॅलिलिओच्या अगोदर सर्व जे निरीक्षणे ग्रहासंबंधी हे कशाने करायचे, आपल्या उघड्या डोळ्याने हे करत असत. तर नेकड आय म्हणजे उघडे डोळे. थोडक्यात कोणतीही दुर्बीण न वापरता, गॉगल न वापरता, याला काय म्हणू आपण, नेकड आय. बाय दिस 16th century a lot of data were available for planetary position and motion. आता यामुळं 16व्या सेंचुरीमध्ये बराचसा डाटा जो आहे तो काय झाला, अवेलेबल झाला. कशासाठी, या प्लॅनेटरी पोझिशन आणि त्याच्या या ग्रहांची गती आणि त्यांच्या जागीचा अभ्यास करण्यासंबंधी. तर जॉन्स केप्लर, केप्लरचं पूर्ण नाव काय सांगितलंय, जॉन्स केप्लर स्टडीड दिस डाटा. आणि मग हा जो डाटा होता तोपर्यंत या शास्त्रज्ञांनी शोधून ठेवला. त्याचा स्टडी कोणी केला, या केप्लर या शास्त्रज्ञाने केला आहे. आणि ही नोटीस दॅट, त्याला असं आढळलं दॅट दी मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलो सर्टेन लॉ. काय आढळलं का, जे मोशन ऑफ प्लॅनेट आहे ती काय आहे, इट फॉलोज अ सर्टेन लॉ. काही नियम काय करतात, ही फॉलो करत असतात. बघा, ग्रहांची गती ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि मग या अनुषंगाने त्याने काय केले, त्याचे 3 नियम त्याने सांगितले, 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि जे नियम आहे, 3 लॉ विच आर डिस्क्रायबिंग दी प्लॅनेटरी मोशन, दीज आर नोन ॲज दी केप्लर्स लॉ विच आर गिव्हन बिलो. आणि यालाच काय म्हटलं गेलं, केप्लर्स लॉ हे म्हटलं गेलं. आता कोणते केप्लर्स लॉ, त्याच्या अगोदर आपल्याला ही आकृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक काय दाखवलं, एक प्रतल दाखवलं आहे, एलिप्स. यामध्ये त्या पॉईंट बिंदू घेतले, त्यावरती ए, बी आणि सी. हे जे ए बी सी आहे, तर आणि एक मध्ये अशा 2 रेषा ओढल्या बघा, त्याला छेदणाऱ्या, जिथं त्या वर्तुळाला काय केलं, या बिंदूमध्ये त्याने छेदलंय. आणि यावरती आणि त्या एक पॉईंट घेतले 2, त्या 2 रेषे, इथं F2 घेतला आणि इथं F1 घेतला. आणि हे काय केले, हे जोडून घेतले. अशा पद्धतीने ती आकृती काढली. आणि FB, तर म्हणजे प्रत्येक हे जे 3 पॉईंट आहे, तर ते प्रत्येक 3 पॉईंट या दोन्ही पॉईंटला जोडून घेतले. बघा, ए बीचं जर बघितलं तुम्ही, तर हा आणि अशा पद्धतीने जोडला, एचा अशा पद्धतीने जोडला, आणि सीचा जो आहे हे 2 पॉईंट असे जोडून घेतले. आणि असे 3 एरिया तयार झाले बघा जास्तीचे. आणि एलिप्स इज अ कर्व ऑब्टेन व्हेन कोन इज कट बाय इन्क्लाइन पोझिशन प्लेन, इट हॅज अ 2 फोकल पॉईंट्स. आता बघा, आता हा काय दाखवला आहे, एक शंकूचा एक कर्व घेतला आहे बघा मध्ये असा. इथं जर बघितलं तुम्ही, तर ती जागा ही घेतलेली आणि यामध्ये ही आकृती काढली. तर सम ऑफ डिस्टन्स, आता बघा, इट हॅज अ 2 फोकल पॉईंट्स. आता याला काय आहे, 2 असे फोकल पॉईंट्स आहे, एक F1 आणि एक F2, असे 2 फोकल पॉईंट आहे. तर सम ऑफ डिस्टन्सेस ती 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑफ द कर्व इज कॉन्स्टंट. तर जर आपण डिस्टन्स जर मोजलं
F1 ते ए आणि ए टू F1 ह्या दोन्हींची बेरीज आणि सी पॉईंट जो आहे F1 टू सी आणि सी टू F2 ही बेरीज कशी येणार, ती इक्वल येणार आहे यावरून. तर हे आपण बघू. एव्हरी फोकल पॉईंट्स द सम ऑफ डिस्टन्सेस अप टू फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. F1 and F2 आर टू फोकल पॉईंट्स ऑफ द इलिप्स शोन फिगर इन. F1 आणि F2 हे दाखवले. आता इफ ए बी सी आर 3 पॉईंट्स ऑन इलिप्स देन ए बी आणि हे सी हे काय आहे, हे 3 पॉईंट्स आहे कुठं त्या इलिप्सवर. सो F1 प्लस F2 F1 प्लस F2 इज इक्वल टू BF1 BF2 आणि तिसरा जो दिला आहे CF1 आणि CF2 हे काय, तीनची जर बेरीज केली तर ती कशी, प्रत्येकाची दोन्ही रेषांची बेरीज यामध्ये समान येणार आहे. तर यावरून आता केपलर्स फर्स्ट लॉ आपल्याला बघायचं. आता या आकृतीवरच आपल्याला काय करायचं ते एक्सप्लेन करायचं. आता बघा केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगतोय. तर त्याच्या अगोदर ही आकृती बघा. इथं मध्ये सूर्य आहे आणि आपली थोडक्यात सूर्यमाला आहे ही, आणि त्याभोवती काय आहे प्लॅनेट्स काय होत आहे ते और विशिष्ट अशा ऑर्बिटमध्ये काय आहे रिव्हॉल्व होत आहे. तर मग या प्लॅनेटच्या जो मोशन आहे याच्या अकॉर्डिंग काय केलं या केपलरने त्याचे नियम सांगितले. आता पहिला जो नियम आहे तो काय सांगतो बघा. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. आता कोणतं आहे ऑर्बिट, आता इथं प्लॅनेट हा ए दाखवला आहे, हा ए, आणि याचा ऑर्बिट कोणता आहे, हा पूर्ण काय त्याचा ऑर्बिट आहे. ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट अँड ऑफ द फोसी. बघा फोकल म्हणजे सेंटर. बघा काय सांगितलंय का द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. तो काय आहे, इट इज अ इलिप्स म्हणजे काय लंबवर्तुळाकार, लक्षात ठेवा. इट इज इलिप्स विथ द सन ऑफ ॲट इट्स फोकिल. आणि तो काय आहे त्याचा अर्थ काय, ग्रहाची जी कक्षा आहे ही लंबवर्तुळाकार आहे इलिप्स म्हणजे, आणि असून सूर्य त्या कक्षेच्या एका नावीवर असतो आणि त्याची जी फोकल म्हणजे काय नावी. तर हे पहिलं सांगितलंय का प्लॅनेटची जी कक्षा आहे ही कशी आहे, इट इज अ इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकल. आणि तो काय आहे, आणि तो असून सूर्य त्या कक्षेच्या एका नावीवर असतो आणि सूर्य जो आहे तो त्या कक्षेचे काय कोणत्याही एका नावीवर तो असतो, इथं दाखवलाय. तर पहिली नियम तुम्हाला समजला असेल का दोन गोष्टी यामध्ये, एक त्याचं ऑर्बिट दाखवायचं आणि सूर्याची पोझिशन, असे दोनच पॉईंट आहे. पहिलं द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसी. आणि जो सन आहे तो काय, इट इज अ सूर्य हा त्या कक्षेच्या एका नावीवर असतो. सूर्य जो आहे ही जी कक्षा आहे त्याच्या एका नावीवर तो असतो. अशा पद्धतीने ही पहिला नियम आहे. आता फिगर 1.4 शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट्स. आणि आपल्याला आकृतीने काय दाखवलंय, हा ऑर्बिट दाखवलाय इलिप्टिकल, तो गोलाकार आहे, लंब वर्तुळाकार आहे. आणि अ प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आणि प्लॅनेट्स कुठं फिरतोय, या सूर्याभोवती फिरतोय. द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय यस. आणि सूर्याची जी पोझिशन ही कुठं दाखवली या ठिकाणी, आणि ती कोणत्या पॉईंटनं दाखवली, यस या पॉईंटनं दाखवली. अशा पद्धतीने हा पहिला नियम आहे. कोणता आहे पहिला नियम परत, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन आणि ॲट वन ऑफ द काय म्हटलंय त्याला. आता उच्चार बघून घ्या काय कसं उच्चार करायचा. तो फोकल म्हणतो ना आपण थोडक्यात, तर त्याचा शॉर्टकट घेतलाय तो फोस आहे. तर असा हा पहिला केपलरचा नियम आहे. नंतर दुसरा केपलर सेकंड लॉ जो आहे बघा. आता काय आहे, द लाईन जॉईनिंग ऑफ द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. तर बघा दुसरा जो नियम आहे काय सांगतो, द लाईन जॉईनिंग ऑफ द प्लॅनेट्स. आता प्लॅनेट्सला ज्या ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप. स्वीप म्हणजे काय, व्यापन थोडक्यात. सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. आणि विशिष्ट वेळेमध्ये तो काय करतो, विशिष्ट वेळेमध्ये थोडक्यात इक्वल वेळेमध्ये इक्वल एरिया काय करतो, तो स्वीप करतो. बघा तर बघा इथं आपल्याला दाखवलंय हा सेकंड लॉ. तर आता
काय सांगितलंय का लाईन जॉईनिंग ऑफ दी प्लॅनेट्स. आता प्लॅनेट्सला ज्या लाईन जॉईनिंग केल्यात, आता इथं किती लाईन जॉईन केलंय, ही एक, हा 2 आणि हा एक 3. आता हा जो आहे इथं जर 5 सेकंड लागले असतील तर या ठिकाणी पण हा 5 सेकंड आणि इथं पण काय आहे हे 5 सेकंड आहे. आणि हा जो वेळ आहे आणि मग यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स आणि इक्वल एरिया, याचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं या एरियाचं, तर तो कसा येणार आहे, तो इक्वल येईल. तर अशा पद्धतीने हा दुसरा आहे. तर लाईन जॉईनिंग ऑफ दी प्लॅनेट अँड दी सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटर ऑफ टाइम्स. तर ज्या लाईन आहे कोणत्या ज्या विच आर जॉईनिंग दी प्लॅनेट्स अँड दी सन स्वीप, सन काय होतोय, तो स्वीप्स होतोय इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स, आणि तो इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स हा दुसरा काय केपलर सेकंड लॉ. आता यावरून आता बघूया त्याचं एक्सप्लेनेशन. ए बी अँड सी डी आर डिस्टन्सेस कवर्ड बाय दी प्लॅनेट्स. आता ए बी आणि सी डी, हा ए बी आहे, नंतर हा सी डी आणि हा ई एफ. ए बी अँड सी डी आर डिस्टन्सेस कवर्ड बाय दी प्लॅनेट्स. एवढं डिस्टन्स इथं कवर केलं आहे, इथं आणि या इथं पण. आता टाइम दॅट इज आफ्टर इक्वल इन इंटरवल ऑफ टाइम द पोझिशन ऑफ दी प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए पासून स्टार्ट झाले आणि बी पर्यंत, स्टार्टिंग फ्रॉम ए टू सी, देन आर शोन बाय बी अँड डी रिस्पेक्टिवली. आणि हे कोण दाखवते, बी अँड डी रिस्पेक्टिव्ह. द स्ट्रेट लाईन ए एस अँड सी एस. आता कोणत्या लाईन आहे बघा, ए एस आणि सी एस कुठं आहे, ही ए एस, ही लाईन ए एस अँड लाईन सी एस, ही ए एस अँड सी एस स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, दॅट इज एरिया ASB अँड CSD आर इक्वल. म्हणजे याचा अर्थ काय का एरिया जो आहे, हे जे ट्रायंगल तयार झाले इथं CSDचा, हा CSD हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया आणि हा जो आहे ASB, दीज एरियाज आर दी इक्वल. याचा अर्थ म्हणजे इक्वल वेळेमध्ये किती एरिया कव्हर केला आहे, इक्वल एरिया. आणि दोन्हींचा जो एरिया आहे तो कसा येणार आहे, वेळ पण समान आहे आणि त्याचा एरिया पण त्यांनी कव्हर केला, तो कसा आहे, इट इज अ इक्वल. हा दुसरा आपलं काय आहे, केपलरचा सेकंड लॉ. म्हणजे लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट्स अँड दी सन स्वीप इक्वल्स एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. बघा, लाईन जॉईनिंग टू दी प्लॅनेट्स अँड द सन स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. अशा पद्धतीने हा दुसरा काय आहे, केपलरचा नियम. हे नियम दोन्ही स्टेटमेंट त्याचे पाठ करून घ्यायचे. आता अजून एक तिसरा नियम आहे, तो बघा काय आहे, केपलर्स थर्ड लॉ. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. आता पिरियड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, त्याची थोडक्यात परिक्रमा म्हणतो ना आपण, आवर्त म्हणतो थोडक्यात त्याला. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड दी सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यूब ऑफ इट मीन्स डिस्टन्स ऑफ दी प्लॅनेट्स फ्रॉम दी सन. तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, कोणाचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन सांगितलंय, अराउंड दी सन. तर अराउंड दी सन सूर्याभोवती असणारा एक परिवलन, थोडक्यात कोणाचं, ग्रहाचं, तर त्याचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड दी सन, तो जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा जो स्क्वेअर आहे प्लॅनेटचा अराउंड दी सन, तो काय आहे, इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, समानुपाती. इट इज अ समानुपाती कशाला, टू दी क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स ऑफ दी प्लॅनेट्स फ्रॉम दी सन. आणि प्लॅनेटचा आणि सूर्यापासून किती अंतर आहे याचा जो क्यूब आहे, घन म्हणतो आपण त्याला, तर त्याला तो कसा आहे, तो समानुपाती. थोडक्यात काय समानुपाती आहे, तर स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ दी सन अराउंड दी सन, म्हणजे प्लॅनेटचा जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे याचा स्क्वेअर हा काय आहे, इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच कशाला म्हटलंय, हा टी स्क्वेअर इथं दाखवलंय. टी स्क्वेअर म्हणजे काय, हा प्लॅनेटचा काय आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर हा काय, इट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. अल्फाचं चिन्ह दाखवलं इथं. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन कसं येईल, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यूब. कशाचं क्यूब आहे, तर तो डिस्टन्स, कोणता डिस्टन्स, प्लॅनेट आणि सनचा. तर जो डिस्टन्स आहे
तो काय डिनोट केला, इट इज आर, आणि याचा क्यूब. म्हणजे हा तिसरा नियम एवढाच आहे बघा. तर टी म्हणजे काय म्हटलंय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड दी सन, आणि आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम दी सन. दोन्हीचं काय, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा साईन म्हणजे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या तिसऱ्या जो केपलरचा जो नियम आहे त्याचं तुम्हाला हा स्टेटमेंट येईल. म्हणजेच टी इज इक्वल टू काय म्हटलंय, इट इज अ स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड दी सन ऑफ द प्लॅनेट, आणि दुसरं जो आहे आर म्हणजे काय, इट इज अ डिस्टन्स फ्रॉम दी प्लॅनेट्स अँड सन. तर हा झाला क्यूब आणि हा आहे स्क्वेअर. अशा पद्धतीने हा केपलरचा थर्ड लॉ आहे. तर आता त्याचं एक्सप्लेनेशन बघू. दस इफ आर इज अ ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स फ्रॉम दी सन. आता ॲव्हरेज डिस्टन्स आर काय घेतलंय, ॲव्हरेज डिस्टन्स घेतलंय. आता कुठं जास्त आहे कुठं अंतर कमी आहे हे आपण बघितलं असेल यामध्ये. तरी काही ठिकाणी इथं जवळ आहे आणि इथं काय अंतर हे लांब आहे. तर याचं दोन्हीचं मी सगळे जे अंतर आहे हे, तर या अंतरचं काय घेतलं, एक ॲव्हरेज घेतलं आहे आणि त्याला काय म्हटलं, इट इज आर. इट इज, त्याला काय म्हटलं आहे, हा आर. आता आर ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन अँड टी इज इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि टी काय आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. देन टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता हा इथं हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन दाखवलं आहे टी स्क्वेअर आणि आर क्यूबच्या दरम्यान. दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट इज द के. केपलर्स ऑब्टेन दिस लॉ सिम्प्लिफाय from the study of the position of the planets obtained by regular observation. He had no explanation as why planets obey this law. आणि त्याने अशा पद्धतीने हे त्याचं 3 नियम त्याने मांडले. यावरून त्याने काय केलंय, त्याचे ऑब्झर्वेशन मांडले. बट ही कुड नॉट एक्सप्लेन. त्याला त्याचे हा एक काय त्याची त्रुटी बघा, लिमिटेशन. ही डिड नॉट एक्सप्लेन काय, वाय प्लॅनेट्स ओबे दिस लॉ. हे काय त्याचं लिमिटेशन, त्याला हे मांडता आलेलं नाही का हे नियम हे ग्रह का फॉलो करतात. वी विल सी बिलो हाऊ दिस लॉ हेल्प न्यूटन्स इन फॉर्म्युलेशन ऑफ दिस थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग आता हे जे 3 नियम आहे केपलरचे, तर हे 3 नियम नंतर कोणी वापरले, न्यूटनने वापरले. कशासाठी, इन टू दी थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचा जो सिद्धांत मानला न्यूटनने, तो याने तो केपलरचे नियम त्याने वापरून तो मांडला आहे. आता पुढं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटनचं आपल्याला काय बघायचं आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बराच मोठा टॉपिक आहे, होणार नाही, व्हिडिओ लांब जाईल. तर हे 3 नियम तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आणि आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. धन्यवाद.